नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. दादा काय सांगणार मला, जरंगे पाटलांची जी मागणी आहे ही पूर्ण होत नाही आहे. सरकार आणि विरोधक त्याला विरोध करत आहे. काय म्हणणं आहे तुमचं? याचं असं आहे, सरकारनं मराठा समाजाला उल्लू बनवलेलं आहे. कुठंतरी गाजर दाखवून आणि त्यांची दिशाभूल केलेली आहे. कारण हे न टिकणारंच आरक्षण आहे आणि सरकारला माहीत आहे. कारण ज्यावेळेस वाशीला मनोजदादा ज्यावेळेस थांबले, त्यांनी पाहिलं की इतके लोक जर मुंबईत आले तर मुंबईचे काय हाल होतील, कायदा आणि सुव्यवस्था काय होईल. यामुळे त्यांनी ताबडतोब तसं दिलं आणि तिथून वापस पाठवलं. परंतु ते टिकणारं नाही, मराठा समाजाला ते नाही पाहिजे. आणि यांनी जे मराठा आरक्षणासाठी जे स्पेशल अधिवेशन बोलवलं होतं, परंतु मनोजदादा जे देवेंद्र फडणवीसविषयी एक शब्द बोलले तर सर्व आमदार खासदारांनी त्यांचं उचलून धरलं. त्याला त्यांची किंमत आहे. आणि जे आमच्या समाजाच्या जीवावर निवडून आले त्यांना त्यांची किंमत नाही, समाजाची किंमत नाही. आणि मनोजदादा जरांगे आज इतक्या दिवसापासून उपोषण करताय, इतके खाटाटोप करताय, त्यांना त्याची किंमत नाही. म्हणून आम्ही येणाऱ्या लोकसभा असू की विधानसभा असू, आम्ही जे कॅन्डिडेट आमच्या मराठा आरक्षणाविषयी बोलले नाहीत त्यांना आम्ही मतदान करणार नाही, मग तो कोणी असो. अशा परिस्थितीत जिल्ह्याची परिस्थिती काय असणार आहे? कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जालन्यातूनच सुरू झालेला आहे. जालना म्हणजे ही मूळ मराठा आरक्षणाची मूळ भूमी आहे. कारण सुरुवात इथून झालेली आहे. आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माननीय रावसाहेब पाटील दानवे यांना आमचा मराठा समाज एकही मतदान करणार नाही. हे फक्त जे कोणी मराठा अगर करतील मतदान तर ते गरजवंत मराठी नाहीत असं आम्ही आज समजू शकतो. त्यावेळेस त्यांना प्रवेश देणार तुम्ही? नाही, आम्ही त्यांच्या विरोधात आम्ही स्वतः उभा राहणार आहे खासदारकीला. जगन्नाथ कारभार चव्हाण.